काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सातारा जिल्हा परिषद प्रकरणातील अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीला घेऊन मोठा राडा झाला। विधान भवनात सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांच्या मध्येच जोरदार खडाजंगी आपल्याला पाहायला मिळाली होती। या सर्व गोष्टींमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत होतं। काल आपण बातमी केली की शिंदे सेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे की आपण या सगळ्यावरती पडदा टाकला पाहिजे। असा सत्ताधाऱ्यांच्या मध्ये दिसणारा वाद योग्य वाटत नाही। त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे झालं तो वाद आपण शांततेत मिटवू। आता ही सगळी माहिती विविध वेब आर्टिकल आणि ब्रॉडकास्ट मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही ऐकलीच असेल। मात्र आता याच प्रकरणाचे नवीन अपडेट समोर आले। रात्री उशिरा सातारा जिल्हा परिषद प्रकरणासंदर्भात एक मोठी घडामोड घडली, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। म्हटलं जातं या भेटीत मुख्यमंत्र्यांनी ते शिवसेनेवरती नाराज असल्याचं स्पष्ट बोलून दाखवलंय। फडणवीसांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी शिंदेना स्पष्ट म्हटलंय हे खपवून घेणार नाही। आता याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी लेट नाईट बैठक झाली आहे त्याचीच इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत आणि नेमकी दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली आहे हे देखील जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता। यानंतर विधिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आमदार आक्रमक झाले, तर भाजप आमदारांनीही पलटवार केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं। या सर्व प्रकरणानंतर मग शिवसेना आणि भाजपमध्ये बैठकींचं सत्र सुरू झालेलं। शिंदे गट आणि भाजपने आपापल्या वरिष्ठ नेत्यांच्या दालनांमध्ये स्वतंत्र बैठक घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभापती राम शिंदे यांच्या दालनात त्यांची भेट घेतली। शिंदेंनी राम शिंदे यांच्यासोबत सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून झालेल्या वादावर चर्चा केली। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या गोंधळाबद्दलच्या चर्चेत शिंदेंनी आपली बाजू मांडली। या बैठकीला शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते। सभापतींसोबत चर्चा झाल्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांच्या दालनात शिंदेच्या नेत्यांची मग चर्चा झाली। योगेश कदम, उदय सामंत हे नेते तिकडे उपस्थित होते। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेना मंत्री व आमदारांची देखील एक बैठक बोलावली। आता हे सगळं झालं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीबाबत। दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। या बैठकीमध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष देखील या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये उपस्थित होते। सभापती नीलम गोरे यांनी कोणतीच चौकशी न करता सातारा पोलीस अधीक्षक यांचं ज्या प्रकारे निलंबन केलं त्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। फडणवीसांसोबतच्या चर्चेदरम्यान सातारा जिल्हा परिषदावरती त्या विषयावरती कोणतीही तडजोड करायची नाही अशी भाजपची भूमिका असल्याचं याच बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलं। आता भाजप सातारा झेडपी मध्ये तडजोड करणार नाहीये ही माहिती G24 सारख्या माध्यमांनी देखील सूत्रांच्या हवाल्याने दिलेली आहे। यात सातारा SP निलंबनाबाबत मुख्यमंत्री सभापतींसोबत देखील चर्चा करणार असल्याची माहिती आहे। नीलम गोरे यांच्याकडून शंभूराज देसाईंनी ज्या प्रकारे सभागृहात पोलिसांकडून आम्हाला मतदान केलं जाऊ दिलं नाही असा जो विषय मांडलेला आहे, त्यानंतर साताऱ्याच्या SPंचं त्यांनी निलंबन केलं होतं। नीलम गोरेंनी हे निलंबन केलं होतं। यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये देखील मग मतभेद होते। आता सोमवारचा दिवस याच वादामुळे गाजला होता। आता या सर्व घडामोडीनंतर मंत्री बावनकुळे यांनी देखील दोन्ही पक्षात म्हणजे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये दोन्ही पक्षात समन्वय राखण्यास खूप प्रयत्न केले। आपण वादावर पडदा टाकू असं बावनकुळे यांनी शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे असं देखील एक पटवून दिलं, भाजपला पटवून दिलं। आणि अखेर रात्री उशिरा दोन्ही पक्षाच्या राज्यातील सर्वोच्च नेत्यांची देखील एक बैठक झालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटी दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रकारावर मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जातंय। निवडणुकीत शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळीबाबत आणि शंभूराजे देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांनी उघडपणे शिंदेंसमोर आपली नाराजी बोलून दाखवली। फडणवीस म्हणाले, मोठा भाऊ म्हणून भाजपची सामंजस्याची भूमिका आहे, मात्र साताऱ्यामध्ये प्रकार जो घडलेला आहे तो खपवून घेतला जाणार नाही। तसेच सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून देखील मुख्यमंत्र्यांनी असहमती व्यक्त केलेली आहे। आता शिंदे फडणवीसांच्या या बैठकीनंतर दोन्ही पक्षांतील वाद निवळणार की अधिक तीव्र होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
खरं तर गेल्या काही दिवसांपासून काही स्थानिक मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचे सातत्याने आपल्याला सांगितलं जात आहे. आता या दोन्ही नेत्यांच्या रात्री उशिरा झालेल्या बैठकीच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये समन्वय साधून या वादावरती पडदा पाडला जाणार का, याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलंय. आज विधान भवनाचे कामकाज तर सुरू झालंय. या प्रकरणाचे आता काही पडसाद उमटणार की सर्व काही विसरून आज पूर्ण दिवस फक्त खरात प्रकरण गाजणार, हे आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.